ह्या 2 साईची विरजणं फ्रीजमधनं काढून ठेवली आहेत. आता त्याचं मस्त ताक करायचं आणि 1-2 तासानंतर. अजूनही नॉर्मल व्हायला पाहिजे ना. चला आता हे फ्रीजमध्ये लोणी होतो त्याचं आपण आता तूप करणार आहोत. ही माझी साय आता जवळजवळ पाऊण भरलेली आहे. आता ह्याला आपण विरजण लावणार आहोत. हे दही आहे माझ्याजवळ. हे दही यामध्ये असे या पद्धतीने मिक्स केले. बस झालं. जावा तुमच्याला आम्ही आमच्या कामाला. आणि आता आपण हे विरजण लावलेलं आहे. तुम्ही म्हणलात ना विरजण कसं लावायचं काय असतं त्याच्यात, विरजण कसं लावायचं. हे बघा लावलं विरजण. आता हे गॅसच्या इथं ठेवायचं. म्हणजे जरासा गरमपणा असतो त्यामुळे फ्रीजमधल्या साईचा गारपणा मोडतो. विषय संपला. चला आता हे लोणी पाणी याच्यात जरा धुवून घेऊया एकदा. आणि हे माझ्याकडे साय आहे, फ्रीजमधनं काढलेली साय आहे. आता ही नॉर्मलला आलेली आहे. आता ही यामध्ये अशी ओतूया. हे बघा किती एका हाताने करायचं म्हणजे गंमत बघायची. जाणार नको, पडायचं कुठं तरी बक्कन. आता हा आपला दह्यातला जो चमचा होता तोच घेऊया आणि 100 आकडे मोजून याचं आपण लोणी काढूया. बघा एका वेळेला किती काम. विरजण लावलं, इकडे तूप कढवायला ठेवणार आहे आणि इकडे हे साय काढली, याच्यामध्ये विरजण काढलं याच्यात. आता हे 100 आकडे म्हणून काढायचं. हे भांडं जरा मोठं आहे, दुसरं साईचं आहे ना हे जरा लहान आहे. म्हणून आता यातलं जे आहे म्हणजे भांडी पण कमी कशी करायची दाखवतो. मग यातलं जे साय आहे म्हणजे साय म्हणजे विरजण फ्रीजमधनं काढलेलं ते आता आपण याला मागे करू, याला पुढे करू. म्हणजे हेही भांडं उपयोगाचं झालं. बरोबर. मी जर का पूर्वीची असते ना तर ह्याच भांड्यामध्ये दुसरं विरजण साय का टाकली असते. पण आता एवढी पण गरज नाही. याच्यातच मग टाकत जायची हो साय. पण ते कसं झालंय, हे पण भांडं धुतलं गेलं पाहिजे ना. ह्याच्यातच जर साय टाकली ना काय होत नाही, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. नाहीतरी आपण साय काढून काढून फ्रीजलाच ठेवतो ना सगळं रोज. विरजण लावलं कीच फक्त बाहेर ठेवतो. झालं संपलं. चल ह्याच्यात पाणी घालायचं नाही. लोणी होईपर्यंत पाणी घालायचं नाही. हे पण आता भांडं धुवायला म्हणजे ह्या सगळ्यातनं फक्त एकच भांडं धुवायला पडलं. आता जरा हे मी लोणी धुवून घेणार आहे, एकदाच धुणार आहे. हा फार काय त्याला असं काय स्वच्छ करत बसायचं नाही, तर त्याचा तुपाचा चव जाते. त्यामुळे फार स्वच्छ करत बसायचं नाही. आणि आता हे मी असं काढणार. टेन्शन लोणी पटकन पडेल म्हणून असतंच ना ते टेन्शन, सगळ्यांनाच असतं. चला आता हे लोणी लगेचच ठेवूया एकीकडे तूप करायला. एकदाच धुवायचं लोणी, जास्त नाही धुवायचं, चव जाते. चला आता आपण हे 100 आकडे म्हणून लोणी काढूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 21 22 23 24. तुम्हाला गंमत सांगते बरं का की आपण हे जे आकडे म्हणतो हे आकडे म्हणणं फार महत्वाचं आहे. अ आ इ उ ए ऐ ओ औ अम आहा.
तसंच काम खाम गाम घाम घाम, चाम छाम जाम झाम याम, टाम ठाम ढाम ढाम नम, ताम थाम धाम धाम नम, पाम फाम बाम भाम मम, यम रम लम वम शम, सम हळ क्षज्ञम. हे म्हणणं फार आवश्यक आहे, जे आपण कधीही म्हणत नाही. इंग्लिश मिडियमची मुलं तर कधीच म्हणत नाहीत. आपण लहानपणी म्हटलेलं आहे, पण आता आपण परत म्हणूया. कारण हे सर्व जे आहे हे बीज मंत्र आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत, ह्या 7 चक्रांना ऍक्टिवेट करणारी, ह्या 7 चक्रांचे हे झालेलं आहे लोणी. म्हणून मी पाणी घातलं. हे बघा, दाखवते. हे पहा, लोणी आलं. आता जरा पाणी घालते म्हणजे वर येईल. असं मस्त पाणी घालायचं. एकदम छान वर आलेलं आहे. हे बघा, हे बघा, लोणी आलेलं आहे, है की नाही? तर हे सगळे जे आहेत हे बीज मंत्र आहेत, 7 चक्रांना ॲक्टिवेट करणारे. आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला नर्व्सचे म्हणजे आपल्या मज्जारज्जूचे प्रॉब्लेम्स असतात. कधी पाठीच्या मणक्याचा, कधी काय, कधी काय, कधी कंबर दुखते, हा कधी सायाटिका, आपण म्हणतो ना सायाटिकाचा त्रास होतो, कुठे आपला खांदाच आखडतो, असं काय 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 जे होत असतो. मज्जारज्जूचे सगळे जे प्रॉब्लेम्स असतात हे कुठे ना कुठेतरी आपली ही चक्र ब्लॉक झालेली असतात, त्यामुळे असतात. तर ही चक्र ओपन करण्यासाठी ह्या सर्वाचा फार उपयोग होतो. आणि जशी जशी चक्र ब्लॉक होतात तसं आपली निगेटिव्हिटी आणि आजार दोन्हीही वाढत राहतो. निगेटिव्हिटी म्हणजे मानसिक आजार, मानसिक आजार, शारीरिक आजार दोन्हीही वाढायला लागतात, उत्पन्न व्हायला लागतात, मग वाढायला लागतात. आणि जसे जसे हे ओपन व्हायला लागतात, पण त्याच्यासाठी रोज मेडिटेशन करणं भाग आहे. मेडिटेशन करून हे म्हणणं भाग आहे. म्हणून म्हणतात की नाम जप करा, नाम जप करा. सोपे सोपे नाम जप करा. ओम नमः शिवाय, गणगण गणात बोते, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा तुमचं कुठलं असेल ते सिमरन, स्मरणी. ते ही जी असते ना माळ, त्याला म्हणायचं स्मरणी, आणि तेच म्हणतात सिमरन. जी आपल्याला सारखं सारखं स्मरण करून देते नामस्मरणाची, ती स्मरणी. एकदम बेस्ट आलेलं आहे. हे बघा, फर्स्ट क्लास लोणी झालेलं आहे. चला आता ह्या लोण्याकडे बघूया. कसं आहे, जास्ती भांडी करायची नाहीत. राड आपल्याला रबट भांडी चिकट, त्यामुळे आता एकाच वेळेला सगळं करून घेणार मी. राम नाम लड्डू गोपाल नाम घी, राम नाम लड्डू गोपाल नाम घी, हरी नाम मिश्री तू घोल घोल पी, हरी नाम मिश्री तू घोल घोल पी, राम नाम लड्डू गोपाल नाम घी, घी म्हणजे तू, हरी नाम मिश्री, मिश्री म्हणजे साखर, हरी नाम मिश्री तू घोल घोल पी. असं रामनाम आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये मिसळलं गेलं पाहिजे. तर मग ही अशी सगळी चक्र जी आहेत ती हळूहळू त्यातले ब्लॉकेजेस जायला लागतात. कमळातली ती अशा पाकळ्या ज्या असतात त्या फुलायला लागतात आणि आपोआप आपल्या मनाचे विकार आणि शरीराचे विकार कमी कमी होतात. जसं आपलं नामस्मरण साधना वाढत जातो तसे निगेटिव्ह विचार, ओव्हर थिंकिंग सगळं कमी व्हायला लागतं.
आणि निगेटिव्ह विचार, ओव्हर थिंकिंग सगळं कमी झालं. मनातल्या चुकीच्या भावना कमी कमी झाल्या. मनाचे विकार कमी व्हायला लागले. राग, लोभ, क्रोध, मोह हे सगळे जेव्हा कमी व्हायला लागतात, मोह, तेव्हा आपोआपच आपलं जीवन सुखकर बनतं. आपले निर्णयही आपण चांगले घ्यायला लागतो. कळत नकळत आपल्याला माहीत नसतं तेव्हा आपण निर्णय आपले योग्य होतात, चांगले होतात. आपण म्हणतो ना सगळं छान आहे, खरं एक लक फॅक्टर, तो लक फॅक्टर जो आहे ना तो अशा वेळेला आपल्याला लक्षात येतो की नशिबाची साथ जी आहे ती त्याच्यामुळे आपल्या पाठीशी राहते. आपल्यातली पॉझिटिव्हिटी जशी वाढायला लागते, सकारात्मक क्रिया आपल्या वाढायला लागतात, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार जसे आपले वाढायला लागले की आपलं जीवनही सुखकर आणि सुकर होतं. झालं माझं लोणी, दुसरं पण आलं. आता मी यात तुम्हाला पाणी घालून दाखवते. राम नाम लड्डू गोपाल नाम घी, राम नाम लड्डू गोपाल नाम घी, हरी नाम मिश्री तू गोल गोल पी. हे बघा किती बघा लोणी आलं का. इकडं एक लोणी. कृष्णा कृष्णा कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. अहो लक्ष्मी म्हणजे काय, सुख समृद्धी म्हणजे काय असते, फक्त पैसा नव्हे, हे सुद्धा सुख समृद्धीमध्ये येतंय सगळं. संपन्नता हे सगळं त्यातच येतं बरं. हे करावंसं वाटणं, करणं, येणं, मस्त सगळं होणं, हे सगळं यातच येतं. आणि ह्यालाच म्हणायचं लक्ष्मी प्रसन्न होते. आपण चांगल्या क्रिया केल्या की चांगल्या पद्धतीने आपल्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो, आहे की नाही. कष्ट आपले, आशीर्वाद तिचे. तू ताक नेणार काय, नेणार आहेस कढी करायला? ओके देते. तांब्यात काढून देऊ? साईचा तांब्या आहे त्याच्यातच काढते. आता हे आपला लोण्याचा तांब्या, ह्याच्यातच तिला आता ताक देते. एक लोणी आता याच्यामध्ये मिक्स करते, एक लोणी खायला ठेवते, एक ताक घरी खायला ठेवते, एक ताक तिला देते. भांडी पण किती कमी झाली बघा. मला हात चिकट करायची इच्छा नाही. काय होईल, थोडंसं लोणी पडेल, मग काय होते, तिला लोणी गेलं म्हणून कुठं गेलं बिघडलं, पडू दे. हे बघा थोडं लोणी तिला पडू दे. नुसतंच ताक का द्यायचं कुणाला, माझी आजी म्हणायची कुणालाही देताना नुसतं ताक द्यायचं नाही, थोडंसं लोणी घालायचं. आता उरलेलं लोणी जे आहे ते सगळं आपण तिकडं मिक्स करूया तुपाच्या भांड्यात, आहे की नाही. तुपाच्या भांड्यात एकाच वेळेला ऑल कामं, भांडी पण कमी पडली, सगळंच झालं. चला आता भरपूर आपलं लोणी झालेलं आहे इथे पुरेसं, त्यामुळे आता करायला घेऊ आपण तूप. आणि या ठिकाणी हे ताक आणि हे लोणी घरात खायला ठेवूया. आणि ताक आपल्याला लागतो कशाला, डोसा पीठ भिजवायला रोज. चला इकडे आपण गॅस लावलेला आहे, म्हणजे काम करत करत सगळं होतं. आणि आता हे लोणी काढून त्याच्यातलं, म्हणजे आपल्याला हे पण धुवायला टाकता येईल ना. आता इतक्या वेळात फक्त एकदाच आपला हात हा चिकट होणार आहे. ओशट म्हणायचं, ह्याला चिकट म्हणायचं नाही. गोड असेल ना की त्याला म्हणायचं चिकट, आणि तेलकट तुपकट असेल की त्याला काय म्हणायचं, ओशट. बरोबर काय चूक काय बरोबर सांगा. बर चला हे झालं. आता हे आपण एवढंच, म्हणजे आज
हेच मिक्सर असतं तर किती आपल्याला स्वच्छ करायला असतं सांगा बरं, हो का नाही? झालं कामच खलास. आणि आपला हा हात स्वच्छ कसा करायचा, तर इथं कागदाचा तुकडा घेतलेला आहे, हे सुद्धा दाखवलं. हे बघा, झाला आपला हातही स्वच्छ झाला. मधून अधून पाणी प्यावयाचे. खरं तर बसून प्यावयाचे, कळलं का? परंतु आम्ही उभं राहून पिलो, ते तसं तुम्ही पिऊ नका, बसून प्या. आता हे आपण फ्रीजला ठेवून देऊया, कुठे लगेच आपल्याला काय खायचंय. इकडे आपलं तूप आपण ठेवलेलं आहे कडवायला, बघा बरं, बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. मस्त कसं छान फेस येतोय. तो कधीही एकदम वर येऊ शकतो आणि तो येतोच, त्यामुळे लक्ष ठेवावे लागते. बाकी आता दुसरे काम काही करायचे नाही, फक्त लोण्याकडं बघत बसणे. नाहीतर हमखास लोणी आणि दूध हे असे प्रकार आहेत, फसफस 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 कसे वर येतील काही सांगता येत नाही. लोण्याकडे बघत बघत आपण कोथिंबीर निवडूया, होय की नाही? मगाशी घेतलेली कोथिंबीर, तेही काम आहेच की, ऑल इन वन. नाहीतर ती कोथिंबीर वाळूनच जाते तशीच फ्रीजला ठेवली गेली तर. कारण असं इतकं सलग काम केलं की मग कंटाळा येतो ना आपल्याला, म्हणून ऑल इन वन. इथं मला उभं राहणं भागच आहे आता, त्यामुळे तुपाकडे बघत बघत कोथिंबीर निवडूया. कोथिंबीर निवडून झालेली आहे. इकडे तुपाचे कम चालू आहे, अजूनही झालेलं नाही आणि 3-4 मिनटं लागतील. जागा सोडून चालत नाही. हे पहा, आता हा सगळा पांढरा फेस जायला पाहिजे, म्हणजे आपलं तूप झालं. आता बघा वाढत चाललेला आहे हा ट्रान्सपरंटपणा, पारदर्शकपणा. तर ट्रान्सपरंटपणा म्हणतात काय? बघा आता हलवू नको काय आपलं अशा रीतीने अजून थोडंसं एखादं मिनिट फक्त. हा एवढा पांढरा भाग झाला की झाला. इकडे आपलं कोथिंबीर पण झाली, सगळं झालं, ऑल कामं डन. आता अजूनही एक काम आहे, तुम्हाला माहिती आहे कुठलं सांगा बरं? तूप काढून ठेवणे भांड्यात आणि उरलेल्यात थोड्याशा झिरपलेल्या तुपामध्ये. बंद केलं मी तूप बंद केलेलं आहे, कारण सगळं ट्रान्सपरंट मस्त खमंग दिसत आहे. आता ह्याला उतरवूया, नाहीतर जळेल. आणि भांडं पण शोधून काढायला पाहिजे छोटंसं. चला आता हे तूप आपण गार होऊ द्यायचं नाहीये, कारण की मग नंतर ते घट्ट होतं आणि मग तूप खाली जास्त बसतं. तर श्री गणेशाय नमः, अन्नपूर्णा माता की जय. डबा झाला लहान, हे झालं लहान, काय करावे अंदाज चुकला. चला भांड्यात काढूया तूप, खाऊन लगेच संपून जाईल. अंदाज चुकला. दहा दिवसापेक्षा कमी 1/2 किलोच्या वर निघते तूप. हे बघा, बेरी किती कमी निघालेली असते. आणि हे आता लगेच खाली तूप जमा व्हायला लागलेलं आहे. याच्यामध्ये आता फुलवाती भिजवायच्या. किती एक 8-10 फुलवाती भिजतील,
पण भिजवायच्या. ह्या फुलवाती एक 8-10 लागतील, आज काही जास्त लागणार नाहीत. तर आता हे एवढं तूप निघालं आणि आता हे तूप तिरपं ठेवलेलं आहे. हे असं भांडं तिरपं ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 10 पेक्षा जास्त वाती बसतील. आज आता उगाचच आळशीपणा. हे बघा 10 वाती किती बसतात मला बघायचं होतं, म्हणून काहीतरी करायचं उगाच. हे बघा बस काम झालं. किती आहे बघूया. हां भिजवल्या वाती, या एवढ्या वाती भिजवलेल्या आहेत. या 2-2 करून ठेवायच्या. 10 वाती. चला लगेच एक फुलवात देवाला लावूया. देवासमोर दिवा असतोच ना आपला नेहमी. लगेच एक फुलवात लावून टाकू. भगवंत भगवंत भगवंत, जगदंबा माऊली 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 माऊली, भगवंत भगवंत भगवंत.